हॅलो, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चपातीचं हे दाखवणार आहे। आपल्या शिळ्या चपात्या राहिल्या तर आपण काय करायचं। तुम्हाला मध्ये पण एक व्हिडिओ टाकला होता, पण तो अति सोपा होता। हे बघा, मी 4 बटाटे उकडून घेतले। हे 4 बटाटे उकडून घेतले, त्याला मी ना असं किसणीने किसू नका, एकदम त्याचा लगदा होईल म्हणून आपल्याला हे असे मॅश करायचे। याचे जरासे तुकडे राहिले तरी हरकत नाही, मी याचे सगळे मॅश करून घेते। हाताने होत असेल तर काय असे मी किसणीने किसले असं एकदम ओलसरपणा होतात, म्हणून आपल्याला ह्यानेच मॅश करायचे। कोणाला काय असेल किसणीने किसला तरी काय हरकत नाही, पण ते एकदम असे लगदा होतो त्याचा, म्हणून आपल्याला असं एकदम लगदा नाही करायचं। थोडे तुकडे राहिले तरी काय हरकत नाही। मी आता हे असे मॅश करून घेतले। हे बघा, चांगले सुके सुके झालेत बटाटे। मी ते ना थोडीशी अर्धी शिमला मिरची, ही शिमला मिरची मी याच्यामध्ये टाकणार आहे। थोडीशी 1 चमच चिली फ्लेक्स, 1 चमच चाट मसाला आणि कोथिंबीर। कोथिंबीर तुम्हाला जे आवडेल, अति घातला जास्त तरी पण छान लागतं। आणि चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं चवीला पाहिजे तेवढं। आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे। बटाटा आणि हे असं हे थोड्या फोडी राहिल्या तरी काय हरकत नाही। याच्यामध्ये तुम्हाला कॉर्न घालायचे असतील तर तुम्ही असे उकडून कॉर्न पण घालू शकता, गाजर पण घालू शकता। तुम्हाला कोणत्या आवडतील अशा भाज्या घालू शकता, म्हणजे आपली चपाती पण वाया जाणार नाही आणि आपल्याला हे छान लागेल। तुम्हाला कोणाला चिली फ्लेक्स नसेल घालायची, थोडं लाल तिखट घातला तरी चालेल। असं हे सगळं मिक्स करून मीठ बघायचं आपल्या चवीनुसार, आपल्याला अजून पाहिजे अजून घालायचं। तर इकडे हे सगळं मिक्स करून झालं तर मी गॅस चालू करते। हे बॅटर चालू झाले। तवा तापत ठेवलाय, सगळं तवा तापायला द्यायचा। तर मी इकडे तव्याला तूप लावते। तूप लावा, तेल लावा, काही लावा, पण तूप लावल्यानंतर एकदम छान लागते चपाती, म्हणून थोडंसं तूप लावून आणि वापरायला वरून पण तूपच लावायचंय। बटर बिटर लावायची गरज नाही, तूप लावा। तेल लावलं तरी काय हरकत नाही, तेलाची पण छान होते। आता मी ही एक चपाती घेतलेली आहे, हे आपल्याला एका चपातीवर असं हे करायचंय। जरा 1 मिनिट, सॉस राहिला तिथेच, 1 मिनिट। मी सॉस तिथे फ्रीज मध्येच विसरले। आपल्याला पहिला आधी हा एक चपातीला अर्ध्या भागाला हा सॉस लावायचा आहे, टोमॅटो सॉस। तुम्ही चमचने लावलात तरी चालेल, पण मी हाताने पटापट पटापट करून देते। त्याच्यावर आपल्याला ही भाजी ठेवायची। हा बॅटर केलाय ना, बटाटा आहे ते सगळं, ते आपल्याला हे ठेवायचं आहे। असं सगळ्या बाजूने असं लावून घ्यायचंय, असं मस्तपैकी भरून घ्यायचंय असं जाडसर। मी मागे तुम्हाला टोमॅटोची याची चपाती दाखवली होती, आता मी तुम्हाला हे बटाट्याची दाखवते, म्हणजे आपल्या शिळ्या चपात्या पण वाया जाणार नाहीत। हे आपली चपाती इथे, हे बघा, हे मी असं सगळं बॅटर भरले आणि आता मी हे याच्यावर फोडते। ह्याच्या बाजूला आपण दुसरी पण ठेवू शकतो, कारण बाजूला जागा आहे, म्हणून तुम्हाला 2 चपात्या करून दाखवते। आपल्याला इथे याला आपण चांगला टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आणि हे बॅटर इथे ठेवायचं, चांगलं लावायचं। याच्यात बटाटे जरा असे अख्खे राहिले तरी काय हरकत नाही, छान लागतात। हे आपल्याला याच्या बाजूला ठेवायचे।
चांगलं त्याला हे करून द्यायचं, चांगली शेकवून द्यायची. मी शेव पण विसरली, थोडीशी बारीक शेव अशी वरून टाकायची. ती माझ्या पुड्यातच राहिली. ही बारीक शेव पण मी टाकली अशी. आपल्याला वरून तूप सोडायचं, असं मस्तपैकी तूप सोडायचं. वरून मस्त तूप सोडायचं. मला मी अजून जवळून दाखवते. चांगली खरपूस जायची, आपल्याला पलटीच करायची. हे बघा आपली एक बाजूनी पलटलेली आहे. त्याला अशी दाबून 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 चांगलं शेकवायचं. अशी हे बघा, अशी चांगली खरपूस झाली पाहिजे. मी खालच्या बाजूने तूप लावलेलं आहे. हे बघा अशी 2-3 वेळा चांगल्या पलटून पलटून आपल्याला चांगल्या खरपूस करायचे. तूप लावायचा वरून मस्तपैकी, अगदी कुरकुरीत होतात. हे बघा आपली तयार झालेली आहे. आता अशी खरपूस करायची, अशी नरम नाही ठेवायची, अशी म्हणजे कडक चांगली कुरकुरीत करायची. आणि हे असं आपलं बॅटर हे असं चांगलं हे होऊन जातं, शिजलं जातं आपणच. दाबून दाबून चांगली शेकवायची. तर आपली चांगली हे झालेली आहे, खरपूस झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. हे बघा चांगली खरपूस झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला दाखवते. आपल्या शिळ्या चपाती बसून, शिळ्या म्हणजे आपली रात्रीची उरली, कधी दुपारची उरली आणि आपल्याला नाश्ता काय हवा असेल तर हा हलका फुलका नाश्ता, असं चांगला बटाटा भरून टोमॅटो सॉस भरून एकदम हलका फुलका नाश्ता करून घ्यायचा. चला हे बघा छान झाली, कडक झाली. तूप लावल्यानंतर चांगले लागते. तूप लावा, तेल लावला तरी चालेल. याचं चांगलं भरून तुम्हाला त्याच्यामध्ये गाजर टाकला तरी चालेल, कॉर्न टाकला तरी चालेल. तुमच्या घरात काय भाजी असेल ना ती थोडीशी त्याच्यामध्ये मिक्स करायची. चला कशी वाटली माझी चपातीचा सँडविच टाईप, काय नाव दे तेच मला कळत नाही. बघा कसं वाटलं ते मला सांगा कमेंट करून. शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओला. चला बाय बाय.